ओळखू लागतात दोघे एकमेकांना, आवडीनिवडीपासून ते अंतःकरणापर्यंत. दोन अनोळखी व्यक्तीपासून एक जीव श्वास या स्पंदनांपर्यंत. वेगळा स्वभाव, वेगळी मने, वेगळी जीवनशैली या सगळ्यातून त्यांच्या नात्याचं वेगळंपण ते उमटवतात. नात्याला समजून घेत हळूहळू एकमेकाची सवय बनून जातात, जी कायम मनाला जवळची वाटू लागते. देव योगायोग ठरवतो, आधीच रेशीम गाठी बांधल्या असतात असे सगळे म्हणतात. पण देव हे सगळं ठरवतो, निर्माण करतो, पण जगायला मात्र आपल्याला लागतं. हे जगणं जमायला फार मोठा प्रवास घडतो. अनेक वळणदार अनुभव येतात. दोघांचा हा प्रवास अनोळखीपासून परफेक्ट पार्टनरपर्यंत नजर लागू नये असा पार पडत राहतो. कपाळाच्या टिकली एवढं नाही त्याचं अस्तित्व, तो असतो सोबत म्हणून आयुष्य सुंदर आहे. बाकी हिरवा चुडा, कुंकू या तर सजण्याच्या गोष्टी झाल्या, पण त्याच्यामुळे अस्तित्व खुलून जातं. अवघड वाटावी अशी प्रत्येक गोष्ट त्याच्याकडं बिनधास्त बोलून मोकळी होणारी बायको, तिचं ते मोकळेपण म्हणजे नवरा असतो. रडताना खांद्याचा आधार मजबूत वाटतो तो असतो नवरा. थकल्यावर निम्मं काम आवरून बायकोला प्रत्येक परिस्थितीत सावरून घेतो तो असतो नवरा. आपल्या आयुष्यात एक व्यक्ती येते जी सगळ्यात महत्त्वाची आणि अमाप इतकी जवळची होऊन जाते. लग्नानंतर एक अनोळखी माणूस हळूहळू मित्र बनतो. नव्या आयुष्याला सावरताना तो तिचा आधार बनतो. कधी ती लाडावलेली मुलगी असते म्हणून तिचे लाड पुरवणारा तो वडील बनतो. मित्र, वडील होताना तो नवरा म्हणून स्वतःची जबाबदारीही पार पाडत असतो. नवीन संसार उभा करताना स्वतः भिंतीसारखा उभा राहतो आणि आत तिला सुरक्षित ठेवतो. तिला आयुष्यभर जपायचं फुलासारखं. म्हणून भाजी कट करून देण्यापासून स्वतः बाप होण्यापर्यंत तो तिचा फक्त नवरा नसतो, तो असतो तिचा आदर, आधार, हक्क. तिला काय हवं, तिला काय आवडतं, ती कायम हॅप्पी राहावी, ते तिला तिच्या जबाबदाऱ्या समजवण्यापर्यंत, तिच्या दुःखात, सुखात, प्रत्येक शेवटपर्यंत तो एक तिच्या आयुष्याचा जादूगार असतो. खरंच आजन्म सावली देणारा वटवृक्ष म्हणजे नवरा असतो.